तुमच्या विचारांचा गुंता अलीकडे वाढत चाललाय का? तुम्हाला कामं भरपूर करायची असतात, निर्णय घेऊन प्रत्यक्ष काम सुरूही करायचं असतं, पण कामांपेक्षा त्या कामांबद्दल अति विचारात तुमचा जास्त वेळ जातोय का? मी जे करतोय ते योग्य की अयोग्य? हा निर्णय योग्य ठरेल ना? काही चुकेल, कुणी बोलेल, त्याच्या नुसत्या विचारानेच वेळ निघून चाललाय का? मग तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी आहात, कारण आज आपण अतिविचाराकडून विचाराकडे कसं जायचं आणि स्वतःसाठी योग्य निर्णय कसा घ्यायचा हे बघणार आहोत। त्यासाठी तुमचं आयुष्य सोपं करणारी 4 लाईफ चेंजिंग टूल्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्याने तुमचं ओव्हर थिंकिंग थांबून रॅशनल म्हणजेच तर्कशुद्ध विचार करणं वाढेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी चिन्मयी। वेलकम बॅक टू चिन्मयी राज। आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करून मला सांगा, कारण हे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठीच आहेत। त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा नक्की होतोय ना हे जाणून घेणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे। म्हणजेच असे उपयोगी आणि नवनवीन विषयांचे व्हिडिओ मला तुमच्यासाठी घेऊन येता येतील। अतिविचार म्हणजेच ओव्हर थिंकिंगवर ताबा मिळवायचा असेल तर सर्वात आधी विचार आणि अतिविचार, थिंकिंग आणि ओव्हर थिंकिंग मधला नेमका शास्त्रीय फरक लक्षात घ्यायला हवा। कारण आपण ओव्हर थिंकिंग करतोय याचं जर भान आलं तर तुम्ही अर्ध्या समस्येतून बाहेर पडलाच असं समजा। विचार वर्सेस अतिविचार, अवेअरनेस। विचार म्हणजेच एखाद्या समस्येवर तर्कशुद्ध, मर्यादित आणि उद्दिष्टपूर्ण पद्धतीने विचार करणं। त्या उलट अतिविचार म्हणजे एकाच गोष्टीवर सतत कारण नसेल तरी देखील आणि ऍक्च्युअल कामाशिवाय विचार करत राहणं। विचार हे आपल्याला स्पष्टता देतात, कृती करायला प्रोत्साहित करतात। अतिविचार हे उपयोगी ठरण्यापेक्षा कन्फ्युजन, शंका, गोंधळ, सेल्फ डाऊट आणि चिंतेकडे घेऊन जातात। विचार करताना आपलं लक्ष वर्तमानात केंद्रित असतो, तर अतिविचार अनेकदा भूतकाळातील चुका आणि भविष्याची भीती यामध्ये आपल्याला अडकवतो। विचार करून निर्णय घेण्यासाठी मेंदूच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजेच तर्कशक्ती वापरणाऱ्या भागाचा वापर होतो, तर अतिविचार करताना मेंदूचा अमिगडाला म्हणजे जो भावना नियंत्रित करतो तो अतिसक्रिय होतो, ज्यामुळे तर्कशक्ती मंदावते। विचार करण्यासाठी आपण मर्यादित वेळ घेतो, तर अतिविचार केल्याने वेळ आणि ऊर्जा वाया जाते। त्यासोबतच मानसिक शांतता सुद्धा भंग पावते। थोडक्यात काय, विचार म्हणजेच निर्णयाकडे आणि कृतीकडे नेणारा मार्ग, तर अतिविचार म्हणजे निर्णय टाळून सतत विचारांच्या गुंत्यात अडकणं। आता स्वतःच्या मनात विचार आहेत की अतिविचार हे ओळखायला सुरू करायचं, कारण विचारांची जागरूकता म्हणजेच अवेअरनेस ही अतिविचारातून बाहेर पडण्यासाठी पहिली पायरी आहे। अवेअर झाल्यावर आपलं अडतं ते म्हणजे आपण आपल्या सर्वच विचारांवर कंट्रोल म्हणजेच ताबा घेण्याचा प्रयत्न करतो, आणि इथेच आपला सगळा प्रयत्न फसतो। पण तुम्हाला माहितीये का, आपल्या मनात येणाऱ्या विचारांचे 2 प्रकार पडतात। ऑटोमॅटिक थॉट्स म्हणजेच विचार येणे आणि डेलिबरेट थॉट्स म्हणजेच विचार करणे। आता यात गंमत अशी की ऑटोमॅटिक म्हणजेच विचार येणे यावर आपला अजिबात कंट्रोल नाही। ते कधी आपल्या मनात येतील, किती वेळ थांबतील, कधी निघून जातील हे आपण ठरवू शकत नाही, म्हणूनच त्यांच्याशी लढून आपली शक्ती आणि वेळ वाया जाते। पण डेलिबरेट थॉट्स म्हणजेच विचार करणे यावर मात्र आपण कंट्रोल घेऊ शकतो आणि त्यांना थांबवू शकतो। त्यासाठी भान येणं आणि हा विचार आला आहे की आपण करत आहोत हे समजणं आवश्यक आहे। सोप्या उदाहरणातून समजून घेऊ। एखादा विचार तुम्ही ठरवून करत नाही आहात, मात्र तो फोनवर आलेल्या नोटिफिकेशन प्रमाणे तुमच्या मनात पॉपअप होतो, तो ऑटोमॅटिक म्हणजेच विचार येणे। आणि एखादा विचार जेव्हा तुम्ही ठरवून करत आहात तेव्हा त्याला डेलिबरेट थॉट म्हणजेच विचार करणे असं म्हणतात। उदाहरणार्थ, ठरवलेलं नसताना अचानक माझ्या मनात एक विचार येतो, माझा ऍक्सिडेंट झाला तर? अशा अचानक आलेल्या विचारावर आपला कंट्रोल नाही, मात्र त्यानंतर आपण डेलिबरेटली म्हणजेच विचार करत 2 पद्धतीने जाऊ शकतो। एक, माझा ऍक्सिडेंट झाला तर? अरे बापरे, मग मी आता काय करू? असा विचार माझ्या मनात आलाच कसा? आता मी बाहेर जाणं कॅन्सल करू का? जाऊ दे, मला माझ्यावर विश्वासच वाटत नाही असं म्हणून आपण डिमोटिवेट होऊ शकतो। किंवा 2, माझा ऍक्सिडेंट झाला तर? हा मनात आलेला विचार
माझ्या हातात नाही, पण आत्तापर्यंत मी व्यवस्थित आणि जबाबदारीने गाडी चालवलेली आहे, त्यामुळे माझ्यावर आणि माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. मी संपूर्ण काळजी घेऊन गाडी चालवेन. हा दुसरा मार्ग आपल्याला अनावश्यक आणि अतार्किक विचारांमध्ये अडकवून न ठेवता वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचवतो. म्हणूनच ऑटोमॅटिक आणि डेलिबरेट विचार ओळखायला सुरुवात करा. म्हणजेच नेमकं काय आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि काय नाही हे समजतं. कारण बऱ्याचदा हेच माहिती नसल्यामुळे आपण कंट्रोल असून सुद्धा विचारात अडकून पडतो. अजून एक टूल जे ओव्हर थिंकिंगसाठी फारच सोपं आहे आणि इफेक्टिव्ह आहे असं मला वाटतं. विचारांना उपयोगी की निरुपयोगी या निकषातून तपासून बघायचं. म्हणजे कसं बघा, तुम्ही आत्ताच ठरवून एखादं काम करायला बसलाय आणि तुमच्या मनात विचार आला, हे काम मी आधी एकदा करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मला जमलंच नव्हतं, मग आता तरी कसं जमेल? अशा वेळी तपासून बघायचं, हा विचार मी ठरवलेल्या कामात मला प्रोत्साहन देतोय, ते पूर्ण करायला मला मदत करतोय, की त्या उलट मला त्या कामापासून परावृत्त करतोय, दूर नेतोय? जो विचार आत्ताच्या ध्येयाला पाठिंबा देईल तो उपयोगी म्हणजेच हेल्पफुल थॉट, आणि जो आत्ताच्या ध्येयापासून दूर नेईल, अडथळे निर्माण करेल, तो निरुपयोगी म्हणजेच अनहेल्पफुल थॉट. सोपं आहे आणि प्रॅक्टिसने अजून सवयीचं होईल. नक्की वापरून मात्र बघा. तरीही तुम्हाला ओव्हर थिंकिंगची सवयच लागली असेल तर एक टाइम बॉक्स थिंकिंग मेथड आहे. व्यवस्थित ऐका हा, म्हणजे वापरायला सोपी जाईल. बऱ्याचदा आपल्या ओव्हर थिंकिंगमुळे हातातली कामं तशीच राहतात आणि मग उगीचच चिडचिड होते. त्यासाठी काम सुरू असताना जे त्यावेळी निरुपयोगी अनावश्यक असणारे विचार मनात येतात त्यांना एक ठराविक वेळ द्या. जसं आपल्याला खरंच वेळ नसताना अचानक कुणी घरी काही काम घेऊन आलं की आपण त्यांना रिक्वेस्ट करतो, उद्या याल का? उद्या आपण यावर नक्की बोलू. अगदी तसंच या विचारांनाही आपल्याला एक ठराविक वेळ द्यायचा आहे आणि त्या वेळेत त्यांना यायला सांगायचं. मात्र यात एक अट आहे, दिलेली वेळ पाळण्याची अट. दुसऱ्या दिवशी 5 ते 10 मिनिटं त्या विचारावर विचार करायचा, त्याला येऊ द्यायचं, सप्रेस म्हणजेच दाबून टाकायचं नाही. मात्र तेवढा वेळ संपला की थांबायचं. अजून विचार येत असतील तर त्यांना दुसऱ्या दिवशीचा वेळ द्यायचा आणि रिपीट करायचं. आता तुमचा प्रश्न असू शकतो, असं केलं तर त्या विचारांमध्ये मी अडकणार नाही का? ते वाढणार नाहीत का? असं किती दिवस करायचं? मला विचार थांबवता आले नाहीत तर? सर्व प्रश्न साहजिक आहेत आणि म्हणूनच आत्ता मी जे सांगणार आहे तो मुद्दा अत्यंत लक्षपूर्वक ऐका. आपण आपल्या विचारांना घाबरणं पहिलं थांबवायला पाहिजे. आपल्याला कोणी शाळेत शिकवलं असतं तर किती बरं झालं असतं, पण हरकत नाही. आता ऐका, आपले विचार आपले शत्रू नाही आहेत. उलट ते आपल्याला काही मेसेज, संदेश द्यायला आलेले असतात, काही सांगू पाहत असतात. आपण त्यांना वेळीच ऐकलं नाही की लहान बाळ कसं आपल्याकडे लक्ष खेचून घ्यायला मोठमोठ्याने ओरडतं, भोकाड पसरतं, तसंच हे आपले विचार थोडं मोठं स्वरूप धारण करतात. म्हणून त्यांना अंजारून गोंजारून जवळ बसवून विचारा, काय रे, काय म्हणतोस? मला काय सांगायला आलायस? खरं सांगते, पहिल्यांदा वेगळंच वाटेल, पण नियमित करून बघा, हळूहळू तुमच्याच आयुष्याचे प्रश्न सुटत जातील. तुम्ही स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायला लागाल आणि तेही स्वतःवर विश्वास ठेवून. वेळ लागेल, सवय नसल्यामुळे ट्रायल अँड एरर सुद्धा होईल, पण मग मी कशाला आहे? कमेंट करून तुमचे प्रश्न विचारत जा. शेवटी कसं आहे, एकमेकात गुंतलेली गोष्ट सोडवायला वेळ तर द्यावाच लागेल आणि संयमही ठेवावा लागेल. म्हणूनच पेशन्स कसा वाढवायचा यावर आपला पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. त्यासाठी भेटू पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.